अशी टम्म फुगलेली, वरून क्रिस्पी आणि आतून मऊसूत जाळीदार केकचा फील देणारी भजी जर खायला भेटली तर किती छान होईल ना. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. गोड भजी बनवण्यासाठी इथे अर्धा कप गूळ घेतलाय, पाववाटी पाणी. पाक करायचं नाहीये, फक्त गरम करून घ्यायचं. गुळ वितळेपर्यंत. गुळ पाण्यात विरघळलेला आहे. आता एक दोन खडे असलेले पाणी गार होईपर्यंत ते वितळून जातं. गुळाचा पाक थंड होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा बेसन, 1 चमचा बडीशेप जाडसर कुटून घेतली, 2 चिमूट मीठ मिक्स करून घेऊया. यात आता 2 चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालूया. मोहन पिठात एकसारखं करून घेऊ. गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने हलवायचं आणि नंतर हाताने चोळून. तूप टाकताच खमंग सुगंध सुटलेला आहे. हाताने चोळून चोळून हे तूप पिठाला लावून घे. तूप आणि हे मिश्रण एकजीव झालेलं आहे. यात आता गुळाचं पाणी टाकूया. गुळाचं पाणी गाळून घ्यायचं, म्हणजे गुळात काही खडे वगैरे असतील तर ते चाळणीवर राहत. अगोदर गुळाच्याच पाण्यात हे पीठ कालवून घ्यायचं आणि कमी पडलंच तर मग साधं थंड पाणी वापरायचं. थोडंसं थंड पाणी लागणार आहे. मी गुळाच्याच पातेल्यामध्ये पाणी टाकून मिसळून घेते आणि पुन्हा कालवून घेते. जसं आपण तिखट भज्याचं बॅटर करतो तसंच याही गोड भज्याचं बॅटर करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण झाल्यानंतर मग दाखवत. गव्हाचं पीठ एकजीव होण्यासाठी थोडंसं जड जातं म्हणून मी या विस्करने एकसारखं असं फिरवून बॅटर तयार करून घेतलेलं आहे. यात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. बॅटर तयार आहे. आता हे बॅटर 1 तासासाठी झाकून ठेवूया. यात 1/8 टीस्पून बेकिंग सोडा आणि त्यावरती चमच्याभर पाणी टाकलं. आणि गुळाचा पदार्थ म्हटल्यावर त्यात जायफळ नाही असं होणारच नाही. थोडीशी जायफळ किसून टाकते. तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. पाण्यात हात भिडवून बॅटर घ्यायचं आणि त्या पद्धतीने भजी तेलात सोडून घ्यायची. मस्त टम्म अशी भजी फुगत आहे. घेऊया. मी ही भजी तेलात तळून घेत आहे. तुपात तळून घेतले तरी चालतं. असं हलवून घेत छान खरपूस भजी तळून घ्यायची. तयार आहेत आपली गुलाबजामुन सारखी दिसणारी गुळाचं पीठ आणि गव्हाची गोड भजी. दुसरा पण घाणा मी इथे काढून घेत आहे.